हाय फ्रेंड्स, आज आहे प्रियांचा बर्थडे आणि हा आहे सेलिब्रेशनचा सेकंड पार्ट। आज प्रियांश अगदी नवीन कपड्यामध्ये छान दिसत होता। गंमत अशी की पायात वेगवेगळ्या कलरचे सॉक्स घातले होते, पण बर्थडे असल्यामुळे त्याला कोणी ओरडणार नाही, मारणार नाही हे त्याला माहित होतं। मी सकाळपासूनच तयारीला लागले होते। पनीरची ग्रेव्ही बनवली आणि पुलावाची तयारी करून ठेवली, कारण मला बाहेर जायचं होतं प्रियांचा केक आणायला। केक शॉप मध्ये गेले तर अगदी छान छान केक तिथे होते, पण आम्ही आधीच प्रियांच्या बर्थडे साठी केक ऑर्डर केलेला होता, तो घेतला आणि आम्ही घरी आलो। घरी आलो तर आई आधीच रेडी झाली होती आणि माझं छोटं पिल्लू काहीतरी गोड गोड बोलत होतं, पण त्याची भाषा मला काही समजतच नव्हती। निधी आणि प्रियांची तर मस्ती चालू होती आणि मामा त्याचे फुगे फुगवत होते। डेकोरेशन मध्ये चांगले गुंतले होते। मी पण साडी नेसून तयार झाले। केक हा त्याच्या लाडक्या आत्तूकडून होता। प्रियांचा हा चौथा बर्थडे। विशेष म्हणजे आईने प्रियांशला ओवाळताना तो एवढा शांत बसला होता। पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या बर्थडेला त्याने जेवढा गोंधळ घातला होता, ताट ओढायचा, इकडे तिकडे वस्तू खेचायचा, आज काहीच नाही। माझं बाळ आता खूप समजूतदार झाले असं मला वाटलं। सगळ्यांनी प्रियांशला ओवाळलं। आम्ही हे घरी सेलिब्रेशन छोटंसं केलं होतं, बाहेरच्या लोकांना बोलवलं नव्हतं। फायनली प्रियांश, निधी आणि माझ्या छोट्या पिल्लूने केक कटिंग केला। प्रियांशला केक एवढा आवडला होता की सगळ्यांनी दिलेला केक तो आनंदाने खात होता, एकदाही कुणाला नाही म्हटला नाही। मी तर विचार करत बसले की इतका केक खाल्ल्यावर हा आजारी पडेल की काय, पण पोट भरल्यावर हा निवांत बसला। त्यानंतर आम्ही मस्त फोटो काढले आणि जेवायला बसलो। जेवायला होतं पनीरची भाजी, पुलाव, श्रीखंड, चपाती, अगदी धमाल जेवण केलं। गप्पा आणि हसत खेळत आनंदाने दिवस संपवला। तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये। बाय बाय।